ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणी, बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की प्रत्येक ग्रह लक्ष्मीने या चुका करणे टाळाव्यात. सकाळी घरातील देवपूजा 9:30 नंतर जर मुक्याने शांत राहून देवपूजा केल्यास तुमचा संदेश देवापर्यंत पोचावा, यासाठी दररोज न चुकता देवपूजा करताना स्त्रिया कोणत्या चुका करतात व त्या चुकांमुळे देवपूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. देवपूजा करताना स्त्रियांच्या हातात किमान 2 काचेच्या बांगड्या कपाळाला टिकली तसेच डोके झाकलेले असावे. तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही देवाच्या पुष्कळ मूर्ती ठेवू नका. दिवा न लावता फक्त धूप जाळतात, पण हे पूर्णतः चुकीचं आहे. किंवा मग दिवा जरी लावला असेल तरी तो 15 मिनिटे प्रज्वलित असावा. देवपूजा करताना कोणत्या चुका करू नये, त्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही. अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणीकडून सतत घडत असतात. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देवपूजेबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत. देवपूजा तर सगळेच करतात, परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळे त्यांना प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा ही सफळ होत नाही. अशी पूजा अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या नियमाने पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आणि घर व मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आपण पाहूया. पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता दी नक्की लिहा. मैत्रिणींनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्याही देवी देवतांची पूजा करताना आपण पूजा करण्यापूर्वी स्नान केले पाहिजे. शांत मनाने मनोभावे देवासमोर आसनावर बसावे. आसनावर न बसता कधीही देवपूजा करू नये. रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये. काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात, जे की पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील एखादं स्वच्छ आसनावर बसावे. शास्त्रामध्ये घोंगडी, रजई किंवा मग बसकर हे आसन पूजेसाठी शुभ मानले जातात आणि आपल्यापैकी देव सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून देवांचे स्थान हे उच्च स्तरावर असावे, म्हणजेच तुमच्यापेक्षा उंच स्तरावर असावे. नंतर देवाची प्रतिष्ठापना करताना फरशीपेक्षा उंच ठिकाणी केले जाते, ते कधीही भिंतीजवळ ठेवू नका. पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा. तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे. याद्वारे तुमच्याकडून जर कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची माफी मागा. देव आपल्या चुका माफी करतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो, कारण देवाला माहीत असते की या चुकांबद्दल आपल्यालाही तळतळ आहे. देवपूजा करताना पूजेची वेळ योग्य असावी. पहाटे 5 नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा याचे अनन्यसाधारण पुण्य आपल्याला मिळतात. परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणाला जमत नाही. मग तुम्ही 7 नंतर 9:30 पर्यंत देखील पूजा करू शकता. ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र अशी वेळ आहे, कारण 9:30 नंतर तुम्ही 12 पर्यंत ही पूजा करू शकता, परंतु 12 नंतर देवपूजा करू नये. शक्यतो 9:30च्या आतच देवपूजा करून घेत चला, कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र असते. देवतांच्या सात्विक लहरी देखील त्यामध्ये सक्रिय असतात आणि सकाळी देवपूजा केल्यावर आपल्याला दिवसभर प्रसन्न वाटते. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करावा. आता बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी शाळा असते, ऑफिस असते, मग अशा वेळी टिफिन द्यावे लागतात, त्यामुळे लवकर देवपूजा करणे जमत नाही. म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर सकाळी आवरल्यानंतर 9:30च्या आतमध्ये जरी पूजा करायलाच हवी. पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी. घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये, त्यामुळे असं म्हटलं जातं की त्यातील एकही काम करत नाही. म्हणून घरातील कोणत्याही देवांची मूर्ती 9 इंच किंवा 22 सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे. यापेक्षा मोठी मूर्ती आपल्या देवघरात ठेवणे शुभ मानले जात नाही. असा मूर्ती मंदिरात ठेवल्या जातात. तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोलीत पडद्याने झाकून ठेवा. शंख, घंटा, प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा. शंख, घंटा, प्रसादाची भांडी, शिवलिंग आणि भगवान शाळीग्रामाच्या वर स्वच्छ वस्त्रे ठेवावीत. असे न केल्यास पूजा करून योग्य फळ मिळणार नाही असं मानलं जातं.
सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा सायंकाळीची झाल्यानंतर शंख व घंटा वाजवू नये, म्हणजे 7:30-8 नंतर रात्र होण्यास चालू होते. अशा वेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजवू नये. रात्री 8 नंतर असे करणे चुकीचे आहे. शास्त्रामध्ये असे मानले जाते की 8 नंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की 8 नंतर शंख आणि घंटा वाजवू नये. 6. देवपूजा करताना फक्त काही लोक धूप जाळतात, पण हे अत्यंत चुकीचे आहे. देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते. असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आणि दिलेल्या प्रसाद, अगरबत्ती आणि इतर कामांना आपल्या भक्तिभाव साक्षीदार असतो. दिव्याला कर्मसाक्षी मानलं जातं. पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीही देवापर्यंत पोहोचत नाही असं मानलं जातं. काही लोक फक्त अगरबत्ती धूप लावतात, दिवा लावत नाही. त्यामुळे देवपूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा. दिवा लावणे अनिवार्य आहे. तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही देवाच्या नग्न मूर्ती ठेवू नका. देवासाठी कपडे असावेत. आजकाल देवी देवतांचे कपडे बाजारातही मिळतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता. नेहमी देवताच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या रंगाच्या आवडीनुसार त्यांची शुद्धता लक्षात कपडे घालावे. स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्घ्य द्यावे. नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावे. नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी. देवपूजा करताना आपण 3 भांडी घ्यावीत. एक तांब्याचा तांब्या, दुसरे म्हणजे तांब्याचे ताम्हण आणि तिसरं भांड तुम्ही कोणतंही घेऊ शकता. एखादं खोलगट ताट घेतलं तरी चालेल. देवघरामध्ये सगळे देव एका ताम्हणामध्ये काढून घ्यावेत व नंतर पूजाघर स्वच्छ करून घ्यावे. पूजाघरामध्ये ठेवलेली शिळी झालेली फुले, अगरबत्ती, पडलेली रक्षा सर्व काही काढून पूर्णतः देवघर स्वच्छ करून घ्यावे. नंतर देवासाठी आसन तयार करावे. स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे. तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन ताम्हणातील गणपतीची मूर्ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यावी. आपण जे तिसरे कोणतेही भांड घेतले त्या भांड्यामध्ये गणपतीला स्नान घालावे. मूर्ती आपल्या हातातच ठेवावी, स्नान घालावे. अशा प्रकारे एक देव धुवून तुम्ही सर्व देवांना अशा प्रकारे स्नान घालून तिसऱ्या भांड्यात देखील वापरायचं आहे. तिसरे भांडे याच्यासाठी घ्यायचं आहे की देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना आंघोळ घातलेले पाणी दुसऱ्या देवांच्या खाली देखील जात नाही. म्हणून देवपूजा करताना 3 भांडी घ्यावी. या चुकीमुळे बहुतेकदाच देवपूजा पूर्णत्वास जात नाही आणि देवदोष लागत असतो, कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी इतर देवांच्या खाली जातं व त्यामुळे देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. तर प्रत्येक देवाला वेगवेगळी आंघोळ घातली गेली पाहिजे. म्हणून एक एक देव आंघोळ घालूनच, तिसऱ्या भांड्यामध्ये आंघोळ घालूनच मग देव त्यांच्या जागेवर स्थापित करावे. 3 भांड्याचा वापर करावा. सूर्याला अर्घ्य द्यावे. प्रथम गणेशाची पूजा करावी. दुर्गा, शिव, विष्णू, लक्ष्मी यांची सर्व कार्यरत पूजा अनिवार्यपणे केली जाते. रोज पूजा करताना याच 5 देवांचे ध्यान केले पाहिजे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद व समृद्धी आपल्याला प्राप्त होते. तसेच आपले कुलदैवत, कुलदेवी यांचीही मनोभावे ध्यान करावे. आपले कुलदैवत बघून देवीला न विसरता कामा नये. कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते. म्हणून श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येक वेळी श्री गणेशाची पूजा प्रथम करावी. देवपूजा करताना कधीही मुख्याने देवपूजा करू नये. सतत देवाचे नाव मुखात असावे किंवा मग मंत्र, स्तोत्र मुखामध्ये असावे. मुख्याने शांत राहून देवपूजा करू नये. देवपूजा करताना मंत्र आणि स्तोत्र म्हटल्याने त्याच्या अनेक पटीने आपल्याला पुण्यफळ देखील मिळते आणि मग तुम्ही मोबाईलवरती असे मंत्र, स्तोत्र लावू शकता. त्यामुळे सकाळी सकाळी प्रसन्न वाटते. देवपूजा करून डोके झाकल्याशिवाय देवपूजा करू नये असे मानले जाते. डोके न झाकता पूजा केल्याने त्यांचे पूर्ण फळ मिळत नाही. पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते. पूजेच्या वेळी झाकण्याची धार्मिक प्रथा आहे. बांगड्या असाव्यात, कपाळाला गंध असावा किंवा टिकली लावल्या जातात. धार्मिक कारणाबरोबर याची शास्त्रीय कारणं असं आहेत की कपाळाच्या मध्यभागी गंध लावल्याने गंधाची जागा थोडी ओलसर होते आणि त्यामुळे आपले लक्ष केंद्रित होते. म्हणून देवपूजाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध आवश्यक लावलेला असावा. म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकलेले पाहिजे व गंध लावलेला असावा. एका हाताने नमस्कार करू नका. नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. यामुळे आपल्या देखील करण्याचा भाव उत्तम होतो. स्वामींना मुजरा करावा. जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी मंदिरात
मिळणारा प्रसाद मंदिरात खावा. त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो. ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे. असे मानले जाते, मंदिरात गेल्यावर घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवांपर्यंत पोहोचतो. घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी. शंख फुंकून घरी पूजा केल्यावर देवापर्यंत पोहोचतील किंवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनू शकतो असे मानले जाते. दिव्याला असं नसावे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा एकत्र लावू नये. तुपाचा दिवा वेगळा असावा, तेलाचा दिवा वेगळा असावा. तेल आणि तूप एकत्र वापरू नये. तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या हातात लावावा आणि त्यामध्ये फुलवात असावी. तेलाचा दिवा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला आणि त्यामध्ये लांब वात असाव्यात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजानंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या मोठ्या झाडाखाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगळ्या कुंडीमध्ये थोडं थोडं ओतून विसर्जित करू शकता. कारण शहरामध्ये मोठ्या झाडाखाली पाणी विसर्जित करणे शक्य नाही, कारण घरापासून असे झाडे खूप लांब असतात. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही किंवा तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी तुळशीमध्ये विसर्जित केले जात नाही. तुळशीची कोरडी पाने, सुकलेली पाने. बघा, श्रीकृष्णाला आणि विष्णू यांना प्रसादासह तुळस अर्पित करण्याचे खूप महत्त्व आहे. अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्याची पाने कोरडी पडली असली तरी देवाला अर्पित करतात. असे करणे अशुभ आहे. रोज ताजी पाने अर्पित करावेत. बघा, भगवान श्रीकृष्णांना अशी सुकलेली पानं अर्पित केली जात नाहीत, पण भगवान शिवशंकरांना एक बेलपत्र 1 महिना अर्पण केलेलं चालतं. म्हणजे तेच बेलपत्र 1 महिना आपण वापरू शकतो. खंडित दिवा वापरू नये. पूजेत उपयोग केलेला जाणारा दिवा खंडित नसला पाहिजे. तेव्हा तुटका फुटका असल्यास लगेच वापरणं बंद करावे. वाळलेले हार किंवा फुले. अनेकदा लोक देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार किंवा फुलं अर्पित करून मोकळे होतात. ते वाळल्यावर हार काढणे विसरतात. म्हणून पूजेनंतर संध्याकाळी होण्यापूर्वी फूल मंदिरातून हटवले पाहिजे. उद्या सकाळी तर ती फुलं काढून टाकावी, कारण एकदा देवाला वाहिल्यानंतर ती फुले पुन्हा वापरू नये. आणि शिवलिंगावर एक बेलपत्र 1 महिना वापरू शकतो, पण फूल वापरू शकत नाही, हे आपल्या शास्त्रामध्ये विशेष सांगितले आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.